गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपल्याला जायचं होतं रील शूट करायला. इकडे मोकार पाऊस येत होता, तसं पावसा पाण्याचं वातावरण पण भारी झालं होतं, पण चिक पण मोकार झाली होती. पावसा पाण्याचं इकडे आज बाबूचं नियोजन आहे का? नाही राहिलं, लोकांचे लपके हाणू का? लोकांचे झाले मंदिरातून बोलू डोक्याला. बाबूचा असा निर्णय ऐकून आम्ही मंदिरात जायचं ठरवलं, पण मोकार पावसाच्या कारणामुळे आम्ही हॉटेलवरती आलो. तर मोकार पाऊस वगैरे होता, मग कशी बशी इकडे रील शूट करायला आलो. तिकडे रील वगैरे शूट करायचं काम चालूच होतं. आम्ही रिटेक बिटेक मोकार चालू होते. त्याच्यामध्ये इकडे ही एक रील बनवायची ट्राय केली, ही काही जमली नाही. संध्याकाळी आपल्या पोरांची मैफिल बसली होती, तेवढ्यात आला केतन. इकडं आपले पोरं केतनची घेत होते का केतनला ज्ञान देत होते, मला हेच समजलं नाही. मग काय भाऊ, इकडे आपली मैफिल बसली, आता ही आपली पोरांची मटकी आहे का? तसं नाही बोलायचं, म्हणजे मला पार्टनरला आता आपल्याला जागा बदलावं लागेल बसायची. मस्त जावं लागेल. संचित पार्टनरला येते म्हणल्यावर पोरांनी टाकायचा निर्णय ठरवला आणि कुठं जायचे लगेच नियोजन करायला लागले. लगेच कोंबडी बिंबडी एवढेच होता. तू लाज वाटली पाहिजे तुला, त्यांना जीव नाही का प्राण्यांना? आम्ही अर्ध्या तासात खाल्ली, तू 5 मिनिटात खाल्ली. मग प्रोफेशनल खायचं तुम्ही. दोन हाताने वडीत होता बाबे तो. अरे तुम्हाला प्रोफेशनल खायचं मुलांनी. एक हात दिला सोडून दुसरा बी हात लावला. बरं तिसरा लावला म्हणलं बरं. तिसरा हात पुढे असते, तिसरा हात पुढे असते. बाबू नॉनव्हेज सोडल्यामुळे बाबू सगळ्यांना ज्ञान देत होता की नॉनव्हेज खाऊ नका, प्राण्यांचा जीव घेऊ नका, हे नका ते नका. तेवढ्या तिकडे एक जुना विषय निघला. चटणी रान म्हणजे रान काय घालवाने मला ते रान बिन. अरे चिकन सोडून दे तुम्ही. मासे नाही खायची. अरे तुम्ही देव धर्म बघा ना, याला काही लाज वाटली पाहिजे. चिकन मध्ये. तर तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब सगळं करून टाका.